रामकृष्ण हरी, ज्या देहूच्या मातीत साक्षात पांडुरंगाने वास केला, त्याच मातीतून एक विरक्त आत्मा सदेह वैकुंठाला गेला. ही घटना केवळ चमत्कार नाही, तर भक्तीची पराकाष्ठा आहे. आज आपण अशा एका सत्य घटनेचा अनुभव घेणार आहोत, जिथे प्रत्यक्ष आकाश ठेंगणे पडले आणि अनंतातून देवाचे विमान खाली उतरले. तुकोबांच्या या महाप्रयाणाची कथा ऐकताना डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहिल्याशिवाय राहणार नाहीत. ही दिव्य कथा ऐकण्यासाठी धार्मिक मराठी या आपल्या लाडक्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही भक्तीची गंगा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. आपल्या तुकोबांचा हा प्रवास प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करेल याची मला खात्री आहे. देहू गावातील ती सकाळ इतर दिवसांसारखी मुळीच नव्हती. फाल्गुन वद्य द्वितीयेचा तो दिवस सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच एक वेगळीच शांतता घेऊन आला होता. जणू निसर्गानेही आपला श्वास रोखून धरला होता आणि इंद्रायणीच्या पात्रातील खळखळाट आज अधिकच गंभीर वाटत होता. तुकोबा नेहमीप्रमाणे पहाटे उठले होते, पण त्यांच्या हालचालीत आज एक विलक्षण कृतार्थता होती. त्यांच्या मुखातून निघणारे विठ्ठल विठ्ठल हे नाव केवळ ओठांवरून येत नव्हते, तर जणू त्यांच्या प्रत्येक रोमारोमातून पांडुरंगाचा पुकार ऐकू येत होता. घराच्या अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनापाशी ते उभे राहिले आणि त्यांनी त्या पवित्र मातीला स्पर्श केला. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक होती. ती चमक दुःखाची नव्हती, तर एका महान प्रवासाच्या आनंदाची होती. गावातील लोक हळूहळू जागे होत होते, पण तुकोबांच्या वाड्यासमोर आज काहीतरी वेगळे घडणार असल्याची जाणीव प्रत्येकाला होत होती. कारण तुकोबांनी आज कोणाकडेही काही मागितले नाही किंवा कोणाशीही संसाराच्या गप्पा केल्या नाहीत. त्यांनी आपल्या प्रिय वीणेला स्पर्श केला आणि जणू वीणेच्या तारांनीही विठ्ठलाच्या नामाचा हुंकार भरला. तुकोबांना आज ठाऊक होते की आजचा दिवस त्यांच्या इहलोकीच्या प्रवासाचा शेवटचा दिवस ठरणार आहे. पण ही गोष्ट त्यांनी कोणालाही सांगितली नव्हती. तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून बघणाऱ्याचे हात आपोआप जोडले जात होते. जिजाऊंनी नेहमीप्रमाणे सकाळी उठून घरातील कामे सुरू केली होती, पण त्यांनाही आज तुकोबांकडे पाहून एक अनामिक भीती किंवा धाक वाटत होता. त्यांनी विचारले की आज काही विशेष आहे का? त्यावर तुकोबा फक्त हसले आणि म्हणाले की आज पांडुरंग भेटीचा मोठा योग आहे. पण या वाक्याचा खरा अर्थ जिजाऊंना त्यावेळी समजला नाही. तुकोबा पायरीवर बसून इंद्रायणीकडे टक लावून पाहत राहिले. त्याच इंद्रायणीकडे जिथे एकेकाळी त्यांचे अभंग बुडवण्यात आले होते आणि जिथून ते पुन्हा जिवंत होऊन वर आले होते. त्या पाण्याकडे पाहताना तुकोबांच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आला असेल, पण आता ते सर्व बंध तुटले होते. गावात वार्ता पसरू लागली की आज महाराज काहीतरी मोठे बोलणार आहेत, काहीतरी अघटित घडणार आहे. त्यामुळे लोक आपली कामे सोडून त्यांच्या मागे चालू लागले. काहींच्या मनात श्रद्धा होती, तर काही केवळ कुतूहलापोटी तिथे जमा झाले होते. मंदिरात पाऊल टाकताच तुकोबांनी पांडुरंगाच्या मूर्तीसमोर साष्टांग दंडवत घातला आणि त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रूंचा पूर वाहू लागला. तो केवळ भक्तीचा प्रवाह नव्हता, तर एका भक्ताचा आपल्या देवाशी होणारा थेट संवाद होता. गावातील काही विद्वान ब्राह्मणही तिथे जमले होते. त्यांच्या मनात अजूनही शंकांचे काहूर माजलेले होते की एक सामान्य कुळातील माणूस इतकी मोठी भक्ती कशी काय करू शकतो. पण तुकोबांच्या शांत आणि गंभीर मुद्रेपुढे कोणाचेही धाडस चालत नव्हते. टाळ आणि मृदंगाचा आवाज आता आसमंतात घुमू लागला होता. प्रत्येक वारकऱ्याचे मन विठ्ठलनामात रंगून गेले होते आणि वातावरणात एक दिव्य ऊर्जा निर्माण झाली होती, जी प्रत्येकाला सुखावून जात होती. तुकोबांनी आपल्या हातात वीण घेतला आणि कीर्तनाला सुरुवात केली. पण आजचे कीर्तन इतर दिवसांसारखे नव्हते. त्यात एक असा ओलावा होता जो थेट काळजाला भिडत होता. जणू ते शब्दांच्या माध्यमातून आपल्या भक्तांना कायमचा उपदेश देत होते. त्या कीर्तनाच्या ओळींमध्ये एक वेगळाच निरोप लपलेला होता, जो हळूहळू लोकांना जाणवू लागला होता. पण कोणालाही कल्पना नव्हती की प्रत्यक्ष वैकुंठाहून विमान येणार आहे आणि हा देह साक्षात विठ्ठलाच्या चरणी जाणार आहे. आकाशात ढग जमा झाले नव्हते, पण तरीही एक प्रकारचे सावट निर्माण झाले होते. जणू सृष्टीही या महान घटनेची साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली होती. तुकोबांच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक वस्तूत, झाडाझुडपात आणि मातीच्या कणातही आज विठ्ठलनामाचा नाद उमटत होता. जणू सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टी या भक्तीच्या उत्सवात सामील झाली होती. कीर्तन रंगात आले होते आणि तुकोबांच्या वाणीतून अमृताच्या धारा बरसत होत्या. लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. कोणाचेही लक्ष काळाच्या वेगाकडे नव्हते, फक्त पांडुरंगाचे रूप डोळ्यांसमोर नाचत होते. तुकोबांनी आपल्या अभंगातून सांगावा धाडला होता की आता माझा निरोप घेण्याची वेळ आली आहे.
पण सामान्य माणसाच्या बुद्धीला ते अजूनही उमगत नव्हते, कारण मानवी मन नेहमी भौतिक सुखात अडकलेले असते आणि अशा दिव्य गोष्टींची त्यांना कल्पनाही नसते. तरीही वातावरणातील तो विलक्षण दाब आणि ती दैवी शांती काहीतरी मोठ्या घटनेची चाहूल देत होती, जी लवकरच देहूच्या या पावन भूमीवर अवतरणार आहे आणि संपूर्ण जगाला भक्तीची ताकद दाखवून देणार आहे. तुकोबांच्या प्रत्येक शब्दामध्ये आज एक तळमळ होती. जणू ते साक्षात विठ्ठलाला आळवणी करत होते की आता मला तुमच्या जवळ घ्या. या संसाराचे पाश आता तुटले आहेत आणि माझी आत्मा तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झाली आहे. त्यांच्या त्या आर्त हाकेने जणू वैकुंठाचे दरवाजे ठोठावले जात होते आणि तिथल्या देवांनाही आता शांत बसणे शक्य नव्हते. कारण जेव्हा एखादा भक्त आपले सर्वस्व अर्पण करून हाक मारतो तेव्हा देवालाही धावून यावेच लागते. कीर्तनाच्या त्या प्रवाहाने आता परमोच्च अवस्था गाठली होती आणि उपस्थित असलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनात एक अनामिक हुरहुर दाटून आली होती. जणू त्यांना वाटत होते की हे कीर्तन कधीच संपू नये आणि हा भक्तीचा आनंद असाच अखंड चालू राहावा. पण काळाच्या पडद्याआखूड वेगळेच काहीतरी शिजत होते, जे कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडे होते. विठ्ठलाच्या नामाचा गजर आता आसमंतात असा काही घुमू लागला होता की जणू देहूच्या आकाशातील ढगही त्या तालावर डोलू लागले होते आणि इंद्रायणीच्या लाटांनीही आपला वेग मंदावून त्या कीर्तनात सूर मिसळायला सुरुवात केली होती. तुकोबांच्या हातातील चिपळ्यांचा आवाज आज केवळ लाकडाचा नव्हता, तर तो जणू आत्म्याचा टाहो होता, जो थेट पंढरीच्या पांडुरंगाला साद घालत होता. जमलेल्या जनसमुदायात आज एक विलक्षण शांतता होती, कारण तुकोबांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द आज निरोपाच्या सुगंधाने दरवळत होता आणि प्रत्येकाच्या काळजात एक अनामिक भीती दाटून आली होती की आमचा हा आधारस्तंभ आज आम्हाला सोडून कुठे जाणार आहे. तुकोबा कीर्तनाच्या रंगात इतके बेधुंद झाले होते की त्यांना आपल्या देहाचेही भान उरले नव्हते आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणारे ते प्रेमाश्रू जमिनीवर पडताच तिथल्या मातीलाही एक वेगळाच गंध येत होता. जणू ती मातीही आता पवित्र झाली होती. गावातील काही लोक जे नेहमी तुकोबांवर टीका करायचे, जे त्यांच्या भक्तीला थोतांड म्हणायचे, तेही आज त्या कीर्तनाच्या प्रवाहात वाहून गेले होते आणि त्यांच्या मनातही एक प्रकारची अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती की आपण इतके दिवस या महात्म्याला ओळखू शकलो नाही. तुकोबांनी जेव्हा आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा हा अभंग सुरू केला, तेव्हा उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला आणि अनेकांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले, कारण त्या शब्दांचे आर्जव होते आणि जो निरोप होता तो कोणताही सामान्य माणूस सहन करू शकणार नव्हता. जिजाऊ तिकडे आपल्या कामात व्यस्त होत्या. त्यांना वाटले की नेहमीप्रमाणे तुकोबा कोण्या दुसऱ्या गावाला कीर्तनासाठी जाणार असतील, म्हणून त्यांनी त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. पण त्यांच्या मनाचा एक कोपरा सांगत होता की आज काहीतरी वेगळे आहे. आजची ती शांतता काहीतरी मोठे संकट किंवा मोठे परिवर्तन घेऊन येणार आहे. तिकडे इंद्रायणीच्या काठावर वारकऱ्यांची गर्दी वाढतच चालली होती आणि टाळ मृदंगाचा तो घोष आता इतका वाढला होता की गावातील पक्षीही शांत होऊन त्या झाडांवर बसून हे दृश्य पाहू लागले होते. तुकोबांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज पसरले होते. ते तेज पाहून कोणाचेही डोळे दिपून जात होते आणि काही लोकांना तर त्यांच्या जागी साक्षात विठ्ठलाचा आभास होत होता. जणू भक्त आणि देव यांच्यातील अंतर आता पूर्णपणे पुसले गेले होते. त्या जमावात काही असेही लोक होते ज्यांच्या मनात कपट होते, जे आजही तुकोबांचा द्वेष करत होते, पण तुकोबांच्या त्या करुणामय नजरेने त्यांच्याही मनातील मळभ दूर करण्याचा प्रयत्न केला. कारण संतांचे हृदय हे सागरासारखे विशाल असते, जे सर्वांना पोटात सामावून घेते. तुकोबांनी आता सांगावा धाडला होता की त्यांचा या जगातील प्रवास आता संपला आहे आणि पांडुरंगाने त्यांना नेण्यासाठी विमान पाठवले आहे. हे ऐकून लोकांमध्ये एकच खळबळ माजली. काहींना वाटले की महाराज हे रूपकात्मक बोलत आहेत, तर काहींना वाटले की आता खरोखर काहीतरी दिव्य घडणार आहे. तुकोबांचे ते शब्द हवेत तरंगत होते आणि प्रत्येक वारकरी आपल्या लाडक्या महाराजांना अडवण्याचा प्रयत्न करत होता. पण ज्याची ओढ साक्षात भगवंताने घेतली आहे, त्याला हा संसार कसा काय रोखू शकणार होता. आकाशाचा रंग हळूहळू बदलू लागला होता. दुपारची वेळ असूनही सूर्याचे ऊन टोचत नव्हते, तर ते शीतल चांदण्यासारखे भासू लागले होते आणि वाऱ्याची झुळूकही आता फुलांचा सुगंध घेऊन येत होती. तुकोबांनी आपली वीणा खाली ठेवली आणि आपल्या हातांनी सर्वांना नमस्कार केला. त्या नमस्कारात एक अशी कृतज्ञता होती की जणू त्यांनी या सृष्टीचे आभार मानले होते की तिला त्यांनी इतके दिवस अनुभवले.
लोक मोठ्या आवाजात विठ्ठल विठ्ठल असा घोष करत होते आणि त्या घोषाने जणू वैकुंठाचे दरवाजे ठोठावले जात होते. तुकोबांच्या पायाखालची जमीन आता हळूहळू हलकी वाटू लागली होती आणि त्यांच्या भोवती एक प्रकाशाचे वलय निर्माण झाले होते, जे पाहून सामान्य माणसाचे डोळे दिपून जात होते. संशयी मनाचे लोक विचारात पडले होते की हे नक्की काय घडत आहे. हा कोणता जादूटोणा आहे की साक्षात ईश्वराची लीला. पण भक्तांसाठी मात्र हा एक आनंदाचा आणि त्याचवेळी विराहाचा क्षण होता. तुकोबांनी आपल्या पत्नीला म्हणजे जिजाऊंना निरोप देण्यासाठी मनातल्या मनात प्रार्थना केली, कारण त्यांना ठाऊक होते की संसारात अडकलेल्या जीवाला हे सत्य पचवणे कठीण जाणार आहे. पण तरीही त्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून सर्वांना उपदेश केला की केवळ नामस्मरण करा आणि एकमेकांवर प्रेम करा, कारण या जगात भक्तीशिवाय काहीही शाश्वत नाही. त्या क्षणी इंद्रायणीचे पाणी जणू थबकले आणि मासेही पाण्याच्या वर येऊन हे दृश्य पाहू लागले. जणू जलचर प्राणीही या महाप्रयाणाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक होते. तुकोबांच्या वाणीतून आता जो शेवटचा उपदेश बाहेर पडत होता, तो प्रत्येक वारकऱ्याने आपल्या हृदयात कोरला होता. कारण त्यांना माहीत होते की आता हे शब्द पुन्हा ऐकायला मिळणार नाहीत आणि ही मूर्ती पुन्हा डोळ्यांसमोर दिसणार नाही. वातावरणात एक प्रकारचा दैवी कंप जाणवू लागला होता आणि लोकांच्या अंगावर शहारे येत होते, कारण त्यांना जाणवत होते की आता ती वेळ जवळ आली आहे ज्यावेळी एका युगाचा अंत आणि एका नवीन श्रद्धेचा उदय होणार आहे. तुकोबांनी आपल्या डोळ्यांनी एकदा सर्वांकडे पाहिले आणि त्यांच्या त्या नजरेत एक असे आश्वासन होते की मी जरी देहाने जात असलो तरी माझ्या शब्दांच्या रूपाने मी कायम तुमच्यासोबत असेन. त्यावेळी इंद्रायणीच्या वाळवंटात जमलेला तो प्रत्येक जीव, मग तो मनुष्य असो वा पशु, विठ्ठल नामाच्या एकाच सुरात रंगून गेला होता आणि सर्वांचे लक्ष आता वर आकाशाकडे लागले होते, जिथे काहीतरी अकल्पनीय घडण्याची चाहूल लागत होती. तुकोबांच्या शरीरातून निघणारे ते तेज आता इतके प्रखर झाले होते की त्यांच्या भोवती एक प्रकाशाचा स्तंभ उभा राहिला आहे असे भासत होते आणि त्या स्तंभातून साक्षात विठ्ठलाची पावले उमटताना दिसत होती. संशयी आणि द्वेषी लोकांच्या काळजात आता धडकी भरली होती, कारण त्यांनी आजवर ज्या माणसाला छळले होते तो माणूस आज त्यांच्या डोळ्यादेखत देवाच्या जवळ जात होता आणि त्यांना आपल्या पापाची जाणीव होऊ लागली होती. पण तुकोबांच्या मनात कोणाबद्दलही अढी नव्हती. त्यांनी आपल्या शत्रूंनाही तितक्याच प्रेमाने पाहिले जेवढ्या प्रेमाने आपल्या शिष्यांना पाहिले होते, कारण संतांच्या नजरेत कोणीही परके नसते आणि कोणीही वैरी नसते. आता ती क्षणभंगूर माया तुटण्याची वेळ आली होती आणि तुकोबांनी आपले हात जोडले, जणू त्यांनी जगाचा निरोप घेतला होता आणि आता ते केवळ देवाच्या प्रतीक्षेत होते, जी प्रतीक्षा लवकरच संपणार होती. इंद्रायणीच्या तीरावरील तो सोहळा आता अशा वळणावर आला होता की जिथे काळ आणि वेळ थबकल्यासारखी वाटत होती. सूर्याची प्रखरता कमी होऊन एक चांदण्यासारखा शीतल प्रकाश सर्वत्र पसरला होता आणि त्या प्रकाशात तुकोबांचे रूप अधिकच दिव्य आणि शांत भासत होते. जमलेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यांतून केवळ पाणी वाहत नव्हते, तर जणू त्यांच्या अंतरात्म्याची ओढ त्या विठ्ठलाच्या रूपाकडे लागली होती. प्रत्येक टाळाचा आवाज आज काळजाच्या ठोक्याला छेद देऊन जात होता आणि मृदंगाच्या थापेवर संपूर्ण सृष्टी डोलत होती. काही अंतरावर उभ्या असलेल्या संशयी मंडळींच्या मनात आता भीतीची पाल चुकू लागली होती. त्यांना वाटले होते की हे केवळ एक सामान्य कीर्तन आहे आणि तुकोबा नेहमीप्रमाणे घरी जातील. पण आजची ती दैवी शांतता काहीतरी वेगळेच सांगत होती आणि त्यांच्या अहंकाराला सुरुंग लागत होता. आकाशात अचानक एक अद्भुत नाद घुमू लागला. तो नाद मानवी कानांनी कधीही न ऐकलेला असा होता. जणू स्वर्गातील देवदुंदुभी वाजत होत्या आणि त्या स्वरांनी देहूच्या प्रत्येक घराची कौले थरथरू लागली होती. हा आवाज ऐकून पशुपक्षीही स्तब्ध झाले आणि वनातील हरणेही कान टवकारून त्या दिशेला पाहू लागली. जिजाऊंना घराच्या अंगणात उभं राहून अचानक जाणवलं की आज हवेचा वेग बदलला आहे. त्यांना तुकोबांचे शब्द आठवले, पण संसाराच्या ओढीले त्यांचे मन अजूनही व्याकुळ होते. त्यांनी सांदी कोपऱ्यात पडलेली तुळशीची माळ हातात घेतली आणि विठ्ठलाची करुणा भाकू लागल्या, कारण त्यांना कळून चुकले होते की आज काहीतरी अघटित घडणार आहे, जे त्यांच्या आयुष्याला कायमचे बदलून टाकेल. नदीकाठावर तुकोबांनी आता डोळे मिटले होते आणि त्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल असा जो स्वर निघत होता तो जणू आकाशाच्या छताला भिडत होता. प्रत्येक उच्चारासोबत त्यांच्या शरीराभोवती असलेले ते तेजोवलय अधिकच प्रखर होत चालले होते आणि लोकांना त्यांच्या जागी आता फक्त प्रकाशच प्रकाश दिसत होता. त्या प्रकाशात कोणाचेही डोळे उघडण्याची हिंमत होत नव्हती, पण श्रद्धेपोटी लोक तिथेच खिळून राहिले होते,
कोणालाही तिथून हलण्याची इच्छा नव्हती, कारण त्यांना ठाऊक होते की अशा महापुरुषाचे दर्शन पुन्हा होणे शक्य नाही. काही गावकरी जे तुकोबांच्या विरोधात होते त्यांना आता पश्चात्ताप होऊ लागला होता. त्यांच्या मनातल्या द्वेषाची जागा आता श्रद्धेने घेतली होती आणि तेही आपल्या नकळत विठ्ठल नामाचा जप करू लागले होते. हीच तर तुकोबांच्या भक्तीची ताकद होती की त्यांनी शत्रूच्या मनाचेही परिवर्तन केले होते. आकाशात एक प्रकाशाचा पुंजका दिसू लागला, जो सूर्यापेक्षाही अधिक तेजस्वी होता, पण त्याचे तेज डोळ्यांना सुखद वाटत होते. तो प्रकाश हळूहळू खाली उतरू लागला आणि इंद्रायणीच्या पात्रावर त्याचे प्रतिबिंब उमटले तेव्हा जणू पाण्याचे सोने झाले आहे असे प्रत्येकाला वाटू लागले. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ लोक जे तुकोबांच्या जवळ होते त्यांच्या लक्षात आले की आता प्रत्यक्ष वैकुंठाहून विमान येत आहे. ही वार्ता वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि लोकांमध्ये एकच जल्लोष, पण त्याचवेळी दुःखाची लाट उसळली, कारण त्यांचा प्राणप्रिय तुका आता त्यांच्यापासून दूर जाणार होता. तुकोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आता शब्दात सांगण्यापलीकडे होता. जणू एखाद्या लहान मुलाला आपली आई खूप दिवसांनी भेटणार असावी तसा तो भाव होता. त्यांनी आपले हात आकाशाच्या दिशेने उंचावले आणि जणू ते त्या निळ्या आभाळाला मिठी मारण्यासाठी सज्ज झाले होते. लोकांची गर्दी आता नियंत्रणाबाहेर जात होती. प्रत्येकजण महाराजांच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी धडपडत होता, पण तुकोबांच्या भोवती असलेल्या त्या दिव्य तेजाने कोणालाही जवळ येऊ दिले नाही. जणू एक अभेद्य भिंत तिथे उभी होती, जी केवळ भक्तीच्या प्रवासासाठी राखीव होती. जिजाऊंनी धावतच नदीकाठाच्या दिशेने येण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे पाय जड झाले होते. जणू धरणी माता त्यांना सांगत होती की आता हा प्रवास थांबवणे तुझ्या हातात नाही, हा दैवी संकल्प आहे, जो पूर्ण होणारच आहे. इंद्रायणीच्या लाटा आता नाचू लागल्या होत्या, जणू त्याही तुकोबांच्या वैकुंठ गमनासाठी आपला मार्ग मोकळा करत होत्या, आणि वाळवंटातील वाळूचे कणही हिऱ्यांसारखे चमकू लागले होते. ही किमाया पाहून सर्वजण थक्क झाले होते. तुकोबांनी आता आपला देह स्थिर केला होता आणि त्यांची श्वासाची गती संथ झाली होती, पण त्यांच्या नामाचा जप मात्र आसमंतात घुमतच होता. जणू त्यांचा देह हा केवळ एक निमित्त होता आणि त्यांची आत्मा आता पूर्णपणे विठ्ठलमय झाली होती. संशयी ब्राह्मणांनी आपले वेद आणि ग्रंथ बाजूला ठेवले आणि तुकोबांच्या त्या साध्या पण महान भक्तीपुढे नतमस्तक झाले. त्यांना उमजले की पुस्तकी ज्ञानापेक्षा हृदयातली भक्ती कितीतरी पटीने श्रेष्ठ असते, आणि आज त्यांच्या डोळ्यादेखत इतिहास घडत होता. आकाशातील सुगंध आता इतका तीव्र झाला होता की तो मानवी कल्पनेच्या पलीकडचा होता. जणू स्वर्गातील पारिजातकाच्या फुलांचा वर्षाव तिथे होत होता, आणि त्या सुगंधाने प्रत्येकाचे मन प्रसन्न झाले होते. दुःख असूनही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. आकाशातून एक रथासारखा आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागला होता, ज्याला कोणत्याही घोड्यांची गरज नव्हती, तर तो केवळ प्रकाशाच्या लहरींवर तरंगत येत होता. तो रथ पाहून लोकांच्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले आणि सर्वजण फक्त टक लावून पाहत राहिले. तुकोबांच्या मनात आता फक्त पांडुरंग होता. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचा, प्रत्येक अपमानाचा आणि प्रत्येक आनंदाचा क्षण त्या प्रकाशात विसर्जित केला होता. आता ते फक्त शुद्ध चैतन्य उरले होते, जे आपल्या उगमस्थानाकडे परत जाण्यासाठी सज्ज झाले होते. या क्षणी देहूचे मंदिरही डोलं लागले असे अनेकांना वाटले. जणू मंदिरातील विठ्ठलाची मूर्तीही आपल्या लाडक्या भक्ताला नेण्यासाठी स्वतः बाहेर आली असावी, असा भास प्रत्येकाला होत होता. या महासोहळ्याची ही केवळ सुरुवात होती, कारण खरा चमत्कार तर अजून व्हायचा होता, ज्याने जगाला दाखवून दिले की भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे आणि एक सामान्य माणूस आपल्या निष्ठेच्या जोरावर देवापर्यंत कसा पोहोचू शकतो. वारकऱ्यांच्या टाळांच्या आवाजाला आता दिव्य स्वरांची जोड मिळाली होती आणि संपूर्ण परिसर एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखा वाटत होता, जिथे ना भीती होती ना चिंता, फक्त विठ्ठलाचे नाव आणि तुकोबांचे ते मनोहर रूप होते, जे आता अनंत काळासाठी लोकांच्या हृदयात कोरले जाणार होते. तुकोबांनी एकदा मान वळवून आपल्या देहूच्या गावाकडे पाहिले, त्या मातीकडे पाहिले जिने त्यांना घडवले होते, आणि त्यांच्या डोळ्यातून एक शेवटचा थेंब जमिनीवर सांडला. तो थेंब म्हणजे या सृष्टीबद्दलची त्यांची कृतज्ञता होती, जी आज शब्दांच्या पलीकडे गेली होती. आकाशातील त्या प्रकाशाचा रथ आता तुकोबांच्या अगदी समोर आला होता, आणि त्यातून निघणाऱ्या लहरींनी आजूबाजूच्या लोकांच्या मनातली सर्व पापे धुवून टाकली होती. जणू गंगेचे स्नानच तिथे घडले होते. प्रत्येकजण त्या प्रकाशाकडे पाहून तुकाराम तुकाराम असा जयघोष करत होता, जो नाद आता पाताळापासून स्वर्गापर्यंत घुमत होता, आणि तुकोबांच्या दिव्य प्रवासाची ती पहिली ओळ आता लिहिली जात होती. साक्षात मृत्यूलाही जिथे येण्याची धाडस होत नव्हते, तिथे भक्तीने आपला विजय मिळवला होता,
आणि हा विजय केवळ तुकोबांचा नव्हता, तर प्रत्येक त्या जीवाचा होता जो विठ्ठलाच्या नावावर विश्वास ठेवतो. या क्षणी इंद्रायणीच्या पात्रात एक मोठे वलय निर्माण झाले आणि त्यातून एक मोठा प्रकाश झोत वरच्या विशेला गेला. जणू निसर्गानेही या महात्म्याला निरोप देण्यासाठी आपली सर्व शक्ती एकवटली होती. तुकोबांचा तो देह आता हळूहळू जमिनीपासून वर उचलवला जात होता, जे पाहून लोकांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही आणि सर्वांनी एकाच वेळी हात जोडून त्या अद्भुत दृश्याला वंदन केले. आकाशातील तो दिव्य प्रकाश आता इतका खाली आला होता की देहूतील प्रत्येक घराचे छप्पर त्या प्रकाशाने उजळून निघाले होते आणि लोकांचे डोळे त्या तेजाने दिपून गेले होते. पण तरीही कोणालाही आपली नजर हटवावीशी वाटत नव्हती, कारण त्या प्रकाशाच्या मध्यभागी साक्षात गरुडाच्या आकाराचे एक विमान दिसत होते, जे वैकुंठाहून माझ्या तुकोबांना नेण्यासाठी स्वतः पांडुरंगाने पाठवले होते. त्या विमानाचा आकार आणि त्याचे तेज कोणत्याही मानवी कल्पनेच्या पलीकडचे होते. जणू हजारो सूर्यांचे तेज एकत्र येऊन एक शीतल चांदणे बनले होते आणि त्या विमानावर असलेली रत्ने आणि हिरे विठ्ठल नामाच्या जयघोषात थरथरत होते. तुकोबा आता पूर्णपणे शांत झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान होते, जणू एखादा प्रवासी आपल्या घराच्या दाराशी पोहोचला असावा आणि आता त्याला कशाचीही ओढ उरली नसावी. त्यांनी आपला उजवा हात उंचावून जमलेल्या वारकऱ्यांच्या जनसमुदायाला शेवटचा आशीर्वाद दिला आणि त्यांच्या मुखातून पुंडलीक वरदे हरी विठ्ठल असा जो जयघोष झाला, त्याने जणू ब्रह्मांड हलवून सोडले. त्याचवेळी इंद्रायणीच्या काठावर एकच कल्लोळ माजला. लोक धावत सुटले, कुणी रडत होते, कुणी ओरडत होते, तर कुणी फक्त महाराजांच्या पायाशी लोळण घेत होते. पण त्या दिव्य प्रकाशाच्या लहरींमुळे कोणालाही तुकोबांच्या अगदी जवळ जाता येत नव्हते. जणू देवाचे रक्षक तिथे उभे राहून या महान भक्ताचे रक्षण करत होते. जिजाऊ आता धावत धावत नदीकाठी पोहोचल्या होत्या. त्यांचा श्वास फुलला होता आणि त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होते. त्यांनी जेव्हा पाहिले की आपले पती साक्षात प्रकाशाच्या विमानात चढण्याची तयारी करत आहेत, तेव्हा त्यांच्या काळजाचा थरकाप झाला आणि त्या मोठ्याने ओरडल्या की अहो, मला सोडून कुठे जाताय? पण तुकोबांनी त्यांच्याकडे एका करुणामय नजरेने पाहिले आणि शांतपणे सांगितले की जिजा, आता हा संसार संपला आहे. तू घरी जा आणि मुलांची काळजी घे. आता माझी जागा वैकुंठात आहे. हे शब्द ऐकून जिजाऊंना भवळ आली, पण तरीही त्या तिथेच उभ्या राहून तो अद्भुत सोहळा पाहत राहिल्या. विमानाचे दरवाजे हळूहळू उघडले गेले आणि त्यातून एक मधुर असा सुगंध बाहेर आला, जो देहूच्या पूर्ण हवेत दरवळू लागला. तो सुगंध म्हणजे भक्तीचे फळ होते, जे आज संपूर्ण गावाला अनुभवायला मिळत होते. ज्या ब्राह्मणांनी आणि विद्वानांनी तुकोबांना त्रास दिला होता, ज्यांनी त्यांचे अभन्न पाण्यात बुडवले होते, ते सर्व आज तिथे गुडघ्यावर बसून क्षमा मागत होते. त्यांच्या लक्षात आले होते की त्यांनी साक्षात ईश्वराच्या अंशाला ओळखण्यात मोठी चूक केली होती. पण तुकोबांच्या मनात त्यांच्याबद्दलही दयाच होती. त्यांनी त्या सर्वांना निरोप देताना सांगितले की राम कृष्ण हरी म्हणा, त्यातच तुमचे कल्याण आहे. आता तो क्षण आला होता जेव्हा तुकोबांनी आपलं पहिलं पाऊल त्या दिव्य विमानावर ठेवला. जसा त्यांचा पाय विमानाला लागला तसा संपूर्ण आकाशातून फुलांचा वर्षाव सुरू झाला. ती फुले पृथ्वीवरची नव्हती, तर ती स्वर्गातील पारिजातके होती, जी जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच हवेत विरून जात होती. जणू निसर्गही या भेटीचा उत्सव साजरा करत होता. टाळ आणि मृदंगाचा आवाज आता इतका वाढला होता की जणू काही काळ हे जग विठ्ठलमय झाले होते आणि प्रत्येक वारकऱ्याला वाटत होते की आपणही त्या विमानात बसून आपल्या महाराजांसोबत वैकुंठाला जावे. पण तुकोबांनी सर्वांना समजावले की तुमची वेळ अजून आलेली नाही. जोपर्यंत या भूमीवर तुमचे कर्तव्य आहे, तोपर्यंत नामस्मरण करत राहा आणि जेव्हा तुमची भक्ती परिपक्व होईल, तेव्हा पांडुरंग स्वतः तुम्हाला घ्यायला येईल. विमानातील दिव्य पुरुषांनी, जे भगवान विष्णूंचे दूत होते, त्यांनी तुकोबांना आदराने आत घेतले आणि त्यांच्या हातात एक नवीन दिव्य वीणा दिला, ज्यातून उमटणारा स्वर साक्षात ओंकारासारखा भासत होता. इंद्रायणीचे पाणी आता शांत झाले होते, जणू तिलाही आपल्या या लाडक्या लेकाला निरोप देताना गदगदून आले होते. आणि लाटांच्या ऐवजी तिथे आता संथ वलय निर्माण होत होती, जी तुकोबांच्या चरणांना स्पर्श करून परत जात होती. लोकांच्या मनात आता संशयाचा लवलेशही उरला नव्हता, कारण जो चमत्कार त्यांच्या डोळ्यांसमोर घडत होता, तो कोणत्याही जादूटोण्यापेक्षा श्रेष्ठ होता. तो होता एका शुद्ध आणि निस्वार्थ भक्तीचा विजय, ज्याने साक्षात मृत्यूवर मात करून सदेह वैकुंठाला जाण्याचे भाग्य मिळवले होते. तुकोबा आता विमानामध्ये बसले होते आणि त्यांनी एकदा शेवटचे हात जोडून देहूच्या मंदिराकडे, विठ्ठलाच्या मूर्तीकडे आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांकडे पाहिले.
त्या नजरेत निरोप नव्हता, तर एक कायमचे आश्वासन होते की मी तुमच्या शब्दांत, तुमच्या अभंगांत आणि तुमच्या विश्वासात कायमचा जिवंत आहे. आकाशातील ढग आता विरले होते आणि एक निळेभोर आकाश उघडले होते, ज्यातून एक सुवर्ण मार्ग तयार झाला होता आणि तो मार्ग थेट वरच्या दिशेला जात होता. विमान आता हळूहळू जमिनीपासून वर उठत होते आणि त्यातून निघणारा प्रकाश देहूला व्यापून टाकत होता. लोकांचे आक्रोश आता वाढले होते, पण त्यात एक प्रकारची धन्यता होती. प्रत्येकाला वाटत होते की आज आपण जे पाहिले ते आपल्या 7 पिढ्यांचे पुण्य आहे आणि तुकोबांनी आपल्या सर्वांना उद्धारले आहे. विमान जसजसे वर जात होते तसतसे ते लहान होत चालले होते, पण त्याचा प्रकाश मात्र वाढतच होता. जणू एक नवीन तारा दिवसाच्या प्रकाशात आकाशात चमकत होता. गावकरी आणि वारकरी त्या प्रकाशाच्या मागे धावत सुटले, पण नदीचे पात्र आणि सृष्टीची मर्यादा त्यांना अडवत होती. ते फक्त हात उंचावून तुकाराम तुकाराम असा जयघोष करत राहिले, जो आवाज आता अंतराळात घुमत होता. या अद्भुत सोहळ्याने सिद्ध केले होते की भक्तीला जातीचे, पाखंडाचे किंवा अज्ञानाचे बंधन नसते. फक्त एक प्रामाणिक हाक मारली की देव स्वतः धावून येतो, मग तो कोणत्याही रूपात का नसेना. तुकोबांच्या या महाप्रयाणाने देहूच्या मातीला अमरत्व प्राप्त करून दिले होते आणि आजचा हा दिवस इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणार होता, जो येणाऱ्या हजारो वर्षांपर्यंत भक्तांना दिशा दाखवणार होता. आता विमान ढगांच्या पलीकडे जाण्याची वेळ आली होती आणि सर्व वारकरी त्या एका क्षणाची वाट पाहत होते की जेव्हा त्यांचे महाराज आता या डोळ्यांना दिसेनासे होतील. पण त्यांच्या हृदयात ती मूर्ती आता कायमची कोरली गेली होती. देहूच्या आकाशात ते विमान आता एका लहानशा ताऱ्यासारखे चमकू लागले होते आणि खाली जमलेला जनसमुदाय तुकाराम तुकाराम अशा जयघोषाने आसमंत दणाणून सोडत होता. लोकांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आता दुःखाचे राहिले नव्हते, तर ते एका विलक्षण कृतार्थतेचे होते, कारण त्यांनी उघड्या डोळ्यांनी मृत्यूवर विजय मिळवताना एका महात्म्याला पाहिले होते. इंद्रायणीचे पाणी अचानक शांत झाले आणि त्या पात्रातून एक दिव्य नाद उमटू लागला, जणू नदीनेही आपल्या लाडक्या पुत्राला वैकुंठाच्या दारापर्यंत पोहोचवले होते. आणि त्याच क्षणी आकाशातून तुकोबांची वीणा आणि त्यांचे पांढरे उपरणे हळूहळू खाली येऊ लागले, जणू त्यांनी आपल्या भक्तांसाठी ही शेवटची प्रसादी खाली पाठवली होती. लोक त्या उपरणेला आणि वीणेला स्पर्श करण्यासाठी धावले, पण ती वीणा जमिनीला स्पर्श न करता हवेतच तरंगत राहिली, जणू ती सांगत होती की तुकोबांचा देह जरी वैकुंठाला गेला असला तरी त्यांचे शब्द आणि त्यांचे अभंग या भूमीवर अखंड जिवंत राहतील. जिजाऊंनी जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांचे मन शांत झाले. त्यांच्या मनातील संसाराचा मोह क्षणात विरून गेला आणि त्यांना जाणीव झाली की ज्यांच्याशी आपले नाते होते ते सामान्य मनुष्य नव्हते, तर साक्षात ईश्वराचे रूप होते. त्यांनी मनोमन तुकोबांना वंदन केले आणि तेव्हापासून देहूच्या त्या मातीत फक्त विठ्ठल नामाचा गजर उरला. ज्यांनी तुकोबांचा छळ केला होता ते सर्व आता पश्चात्तापाच्या अग्नीत जळून शुद्ध झाले होते. त्यांनी शपथ घेतली की आजपासून आम्ही फक्त प्रेमाचा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारू, कारण तुकोबांनी जाता जाता आपल्या शत्रूंनाही प्रेमाने जिंकले होते. ते विमान आता ढगांच्या आड दिसेनासे झाले आणि संपूर्ण देहू गावात एक दिव्य सुवास दरवळू लागला, जो कित्येक दिवस तसाच राहिला. लोकांनी त्या दिवशी अन्नाचा कणही ग्रहण केला नाही, कारण प्रत्येक जण भक्तीच्या अमृताने तृप्त झाला होता. तुकोबांनी सदेह वैकुंठ गमन करून जगाला हे दाखवून दिले की जर तुमची भक्ती निर्मळ असेल आणि नामावर विश्वास असेल तर देवाला स्वतःहून तुम्हाला न्यायला यावे लागते, यात कोणताही संशय नाही. आजही फाल्गुन वद्य द्वितीयेला देहूमध्ये जेव्हा बीज साजरी होते तेव्हा भक्तांना तोच अनुभव येतो, जणू आकाशातून आजही ते विमान आपल्या तुकोबांना घेऊन जात आहे आणि इंद्रायणीच्या लाटा आजही विठ्ठल विठ्ठल असाच जप करत आहेत. तुकोबांच्या या महाप्रयाणाने वारकरी संप्रदायाला एक नवी दिशा दिली आणि भक्तीचे हे लेणे मानवी संस्कृतीच्या इतिहासात अजरामर झाले. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत तुकोबांचे अभंग घराघरात घुमत राहतील आणि भक्तांना अंधारातून प्रकाशाकडे नेत राहतील. देहूच्या त्या वाळवंटात आजही तुकोबांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसतात, जे आपल्याला आठवण करून देतात की भगवंत लांब नाही, तो फक्त एका खऱ्या हाकेच्या अंतरावर आहे. अशा प्रकारे जगाचा निरोप घेऊन तुकोबा साक्षात पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले आणि एका महान युगाचा अंत होऊन भक्तीच्या नव्या पर्वाचा उदय झाला, ज्याचा सुगंध आजही आपल्या प्रत्येकाच्या हृदयात दरवळत आहे. भक्त हो, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या या सदेह वैकुंठ गमनाची कथा केवळ एक चमत्कार नाही, तर ती एका सामान्य माणसाच्या असामान्य निष्ठेची यशोगाथा आहे. श्रद्धेच्या बळावर माणूस प्रत्यक्ष ईश्वरालाही जिंकू शकतो, हेच तुकोबांनी आपल्याला शिकवले. ही कथा ऐकून तुमच्याही मनात भक्तीची ज्योत पेटली असेल अशी मला खात्री आहे. धार्मिक मराठी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच पवित्र कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. तुकोबांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्वांनी नामस्मरणात दंग राहूया.
आणि हो, जर माहितीमध्ये काही चूक झाली असेल तर कृपया मला कॉमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण हरी.